तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताला समर्थन दिलंय. कोणताही देश दहशतवादी हल्ला सहन करू शकत नाही असं ऋषी सुनक म्हणाले. ऋषी सुनक यांनी ट्विट करत भारताच्या हल्ल्याचं समर्थनच केलंय. तर भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवत 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला आणि त्याचं समर्थन आता ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलंय. आमचे हात स्वच्छ आहेत. बिलावल भुट्टोनं ऑपरेशन सिंदूर नंतर हा कांगावा केलाय. रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी देणारा बिलावल भुट्टो आता मात्र चांगलाच नरमलाय. Be absolutely clear. This was an unprovoked, deliberate act of war by India. Over the past 2 weeks, Pakistan has been on the receiving end of belligerent threats by the Indian government. We have time and time again